मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण 12वीच्या पुस्तकातील नॉवल सेक्शनमधील 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या पाठावर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न तर सोडवणार आहोतच, यासोबतच वेगवेगळ्या प्रश्नांसाठी एकच उत्तर कसे वापरावे हे देखील या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्र हो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्र हो, 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या तुमच्या पाठावर क्वेश्चन 5C मध्ये प्रश्न असतो 4 मार्क्ससाठी। आणि मित्र हो, या पाठामध्ये देखील अगोदरच्या पाठाप्रमाणेच 6 ते 7च मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि वेगवेगळे शब्द वापरून याच मुद्द्यांवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्यात येतात। तर हे मुद्दे कोणते आहेत? प्लॉट, थीम, सेटिंग, कॅरेक्टर्स। मित्रो, या पाठामध्ये देखील 2 थीम्स आहेत आणि या पाठामध्ये 4 महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत। ते 2 थीम्स आहेत फिलियास फॉग यांचा बेट जिंकण्यासाठी आणि वेळेसोबत होणारा संघर्ष आणि टाइम थीम। आणि मित्रो, कॅरेक्टरमध्ये फिलियास फॉग, ऑडा, डिटेक्टिव्ह फिक्स आणि फिलियास फॉग यांचा नोकर पासपार्टू हे 4 कॅरेक्टर्स महत्त्वाचे आहेत। या व्हिडिओमध्ये आपण थीम्सचा तर अभ्यास करणार आहोतच, यासोबतच 3 कॅरेक्टर्सचा अभ्यास करणार आहोत आणि सेटिंग, प्लॉट आणि पासपार्टू यांचं राहिलेलं कॅरेक्टर या सर्व घटकांची माहिती तुम्हाला या 2 व्हिडिओजमध्ये मिळेल। पहा, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या पाठावरील व्हिडिओमध्ये प्लॉट, स्टोरी, थीम, सेटिंग आणि कॅरेक्टर्स यांची सविस्तर माहिती दिलेली आहे। मित्रो, डायग्रामच्या माध्यमातून हा पाठ या ठिकाणी समजून सांगितलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये शासनाने पुरलेली क्वेश्चन बँक म्हणजे वेगवेगळे शब्द वापरून त्याच महत्त्वाच्या घटकांवर कशा प्रकारे प्रश्न येतात ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहेत। म्हणून हे 2ही व्हिडिओ, हा व्हिडिओ पाहणं झाल्यानंतर तुम्ही पहा, या 2ही व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टच्या रूपाने वर आय बटनमध्ये मिळतील। यासोबतच आपल्या चॅनलवरील नॉवल नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील हे 2 व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत। मित्रो, या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या घटकांच्या सोबतच आणखीही काही महत्त्वाचे घटक आहेत, जसे प्लॉट, सेटिंग किंवा इतर थीम, पासपार्टू यांचं कॅरेक्टर याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी ॲक्टिव्हिटीच्या रूपाने मिळणार आहे। चला तर मग आता आपण परीक्षेमध्ये आलेल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। पहा, क्वेश्चन 5C मध्ये आपल्याला 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या पाठावर प्रश्न असतात 4 मार्क्ससाठी, हे आपण पाहिलं। परंतु मित्र हो, हे 4 मार्क्स 2+2 असे डिवाइड केलेले असतात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात, तेव्हा 4 मार्क्स आपल्याला मिळतात। आणि मित्र हो, म्हणजे या ठिकाणी आलेल्या प्रश्नांपैकी 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। म्हणून 2 प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी 6 प्रश्नांचा अभ्यास करणं म्हणजे किती सोपा हा भाग आहे हे तुम्हाला या ठिकाणी कळेल। चला तर प्रश्न वाचूया आपण। इलॅबोरेट द फॉलोइंग कोट इन द लाईट ऑफ फिलियास फॉक्स व्हेंचर। काय अर्थ आहे या ठिकाणचा स्पष्ट करा असं सांगितलेलं आहे। फॉलोइंग कोट, खालील कोटेशन आपल्याला स्पष्ट करायचं आहे। इन द लाईट ऑफ फिलियास फॉक्स व्हेंचर, फिलियास फॉग यांचं 80 दिवसामध्ये जग प्रवास करण्याचं जे धाडस असतं त्याच्या संदर्भात या ठिकाणी कोटेशन दिलेलं आहे। क्विटर्स नेवर विन अँड विनर्स नेवर क्विट। पा, क्विटर्स म्हणजे सोडून देणारे कधी जिंकत नसतात आणि जिंकणारे कधी सोडून देत नसतात। आणि हे फिलियास फॉग यांनी या पाठामध्ये खरं ठरवलेलं आहे। हे आपल्याला उदाहरणासह लिहायचं आहे। कॉमेंट ऑन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट गिवन इन द नॉवल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज। पहा, आपल्याला पुन्हा त्याच्यासारखाच प्रश्न आहे की थीमवर कॉमेंट करा। दोन्ही प्रश्न परीक्षेमधील आहेत, लक्षात ठेवा। इन व्हॉट वे वॉज मिस्टर फॉक्स फायनल विनिंग द वेजर कनेक्टेड विथ ऑडा। पहा, फिलियास फॉग ही शर्यत जिंकतात,
परंतु त्याचं कनेक्शन औडाशी कशा प्रकारे आहे हे देखील विचारलेलं आहे. पहिला प्रश्न फेब्रुवारी 2023ला आलेला आहे, दुसरा जुलै 2022ला आलेला आहे आणि तिसरा मार्च 2022ला आलेला आहे. परीक्षेतीलच प्रश्न आहेत. या तिन्ही प्रश्नाचं एकच उत्तर आपल्याला लिहायचं आहे, कारण 50 शब्दामध्येच आपल्याला उत्तर लिहायचं आहे. चला तर मग याचं उत्तर लिहूया आपण. द सेंट्रल आयडिया ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इज हाऊ फॉग अल्टिमेटली विन्स द बेट. सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना किंवा विषय. या एक्स्ट्रॅक्टचा हा पाठ म्हणजे एक्स्ट्रॅक्ट उतारा, विषय किंवा मध्यवर्ती कल्पना आहे. हाऊ फॉग अल्टिमेटली म्हणजे शेवटी, विन्स द बेट आपली पैज, फॉग शेवटी कसे जिंकतात, हा मुख्य विषय आहे या पाठाचा, हे लक्षात ठेवा. इवन दो देअर आर अनएक्सपेक्टेड डिलेज अँड मिस्ड ट्रेन्स. जरी, इवन दो म्हणजे जरी, त्यांच्यासाठी अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षितरित्या उशीर होतो, डिलेज म्हणजे उशीर, अँड मिस्ड ट्रेन्स त्यांच्या ट्रेन निघून जातात किंवा लेट होतात. ही हॅड अननोईंगली गेंड अ डे व्हेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेट लाईन. आणि ते काय करतात, आंतरराष्ट्रीय रेषा अननोईंगली म्हणजे नकळत ओलांडतात आणि त्यामुळे काय होतं, गेंड अ डे एक दिवस त्यांना जास्तीचा मिळतो. अँड हेन्स ही वॉज स्टील इन टाईम टू मीट द डेडलाईन. आणि म्हणून, हेन्स म्हणजे म्हणून, ही वॉज स्टील इन टाईम टू मीट द डेडलाईन. जरी त्यांना उशीर झाला असं वाटत असलं तरी एक दिवस त्यांना ही आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा त्यांनी ओलांडल्यामुळे 80 दिवसामध्ये एक दिवस पूर्वेकडे प्रवास केल्यामुळे कमी होत असतो. जास्त झाल्याप्रमाणे वाटतो परंतु कमी झालेला असतो. त्यांचे 79 दिवसच झालेले असतात आणि त्यांना वाटतं 80 दिवस झालेले आहेत. अशा प्रकारे एक दिवस त्यांना मिळतो आणि अशा प्रकारे आणखी त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो मुदतीत पोहोचण्यासाठी. ही हॅज गेंड औडाज लव बाय सेविंग हर लाईफ. औडाला संकटामधून त्यांनी वाचवलेलं असतं, त्यामुळे औडाचं प्रेम त्यांना मिळतं. इन द एंड ही मॅरीज हर. आणि पाठाच्या शेवटी ते औडासोबत लग्न करतात. इन दिस वे द फायनल स्टेटमेंट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इज. आणि अशा प्रकारे या उतार्याचं शेवटचं विधान म्हणजे या उतार्याचा शेवटचा विषय कोणता आहे, स्टेटमेंट म्हणजे विधान. दॅट नॉट मनी बट लव इज ट्रू अचिव्हमेंट. खरी मिळकत पैसे नाहीत तर प्रेम आहे, हे विधान हा पाठ करतो. अचिव्हमेंट म्हणजे मिळकत आणि फॉग हे पैज जिंकतात, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांना औडाचं प्रेम मिळतं. औडासोबत ते लग्न करतात. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशाच सोप्या पद्धतीने आणि सर्वच्या सर्व परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण या ठिकाणी सोडविलेले आहेत. मित्रो, हे 3 प्रश्न आहेत का मागच्याच प्रश्नामधील उत्तरामधील प्रश्न आपण घेतलेले आहेत. मित्रो, या प्रश्नांचं उत्तर मागील उत्तराप्रमाणे असू शकेल किंवा या ठिकाणी दिलेल्या उत्तराप्रमाणे देखील असू शकेल. तुम्हाला जे योग्य वाटतं, जो प्रश्न येईल त्यानुसार त्यामध्ये बदल करा. चला प्रथम प्रश्न वाचूया. इलॅबोरेट द फॉलोइंग कोट इन द लाईट ऑफ फिलियास फॉक्स व्हेंचर. क्विटर्स नेवर विन अँड विनर्स नेवर क्विट. फिलियास फॉग यांनी सिद्ध केलेलं असतं की सोडून जाणारे कधी जिंकत नसतात आणि जिंकणारे कधी सोडत नसतात. कॉमेंट ऑन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट गिवन इन द नॉवल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. केवळ थीमवर कॉमेंट करा असं सांगितलेलं आहे. इन व्हॉट वे वॉज मिस्टर फॉक्स फायनल विनिंग द वेजर कनेक्टेड विथ औडा. खरं पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोडं सविस्तर लिहायचं आहे, म्हणून आपण हा प्रश्न पुन्हा इथे घेतलेला आहे. पुन्हा वाचूया प्रश्न. इन व्हॉट वे वॉज मिस्टर फॉक्स फायनल विनिंग द वेजर कनेक्टेड विथ औडा. मिस्टर फॉग पैज जिंकतात परंतु त्याचा संबंध औडाशी आहे. तो कसा आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणखी काही प्रश्न आहेत पहा. द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज इज इट्स क्लायमॅक्स. या उतार्याचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्याचा क्लायमॅक्स आहे, त्याचा उच्चांक किंवा त्याचं शिखर किंवा त्याचा कळस. खरं पाहिलं तर मित्रो, आपला हा संपूर्ण पाठच कळसाने सुरू होतो. म्हणजे मुळामध्ये फिलियास फॉग यांना अटक होते
आता ते जिंकणार असतात आणि लगेच त्यांना अटक होते आणि अटक झाल्यानंतर आपण सुद्धा अस्वस्थ होतो, आता काय होईल, आता काय होईल. फिलियास फॉग जेलमध्ये बसून असतात आणि इकडून तिकडून त्यांना सोडलं की ते स्पेशल ट्रेन करतात, ती पण हुकते. मग त्यांना असं वाटतं की आपण हरलो. मग त्या रात्री ते तसेच झोपतात, त्यांना झोप येत नाही, अस्वस्थ असतात आणि दुसऱ्या दिवशी ऑडासोबत लग्न करायचं असतं म्हणून शेवकाला पाठवतात की उद्याची डेट लग्नाची घ्या. आणि त्या ठिकाणी पासपाटूला कळतं की आपण तर एका दिवसाने अगोदरच पोहोचलेलो आहोत आणि पुन्हा त्यांची धावपळ होते. अशा प्रकारचा हा क्लायमॅक्स आहे. तर संपूर्ण पाठामध्येच हा क्लायमॅक्स दिलेला आहे. म्हणून हा क्लायमॅक्स आणि हा थीम दोन्ही गोष्टी एकच आहेत. पुढील प्रश्न पहा, डिस्क्राईब द कॅरेक्टर स्केच ऑफ फिलियास फॉग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. यासोबतच फिलियास फॉगच्या कॅरेक्टरमध्ये देखील या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त फिलियास फॉग शेवटी अस्वस्थ होतात. जेव्हा त्यांना वाटतं की आपण हारलो त्यावेळी ते थोडे अस्वस्थ होतात, दरवाजा बंद, खिडक्या बंद करून बसतात, परंतु ते शांत असतात. तर त्याविषयीचं काही वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. डिस्क्राईब द कॅरेक्टर स्केच ऑफ फिलियास फॉग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉवल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. Appreciate Phileas Fogg as the protagonist of अराउंड द वर्ल्ड इन 80 days. पहा, फिलियास फॉग हे अराउंड द वर्ल्ड इन 80 days या पाठामधील महत्त्वाचे पात्र आहेत. प्रोटॅगनिस्ट त्याला म्हणतात. तर याचं रसग्रहण करा किंवा हे सिद्ध करा असं सांगितलेलं आहे. पहा, सगळेच्या सगळे प्रश्न परीक्षेमधील आहेत मित्र हो. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे, तो म्हणजे फिलियास फॉग यांचं कॅरेक्टर आणि त्यांचा पैज जिंकण्यासाठीचा संघर्ष आणि क्लायमॅक्स आणि औडाशी ते कशा प्रकारे कनेक्टेड आहे, या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. चला तर याचं उत्तर लिहूया आपण. फॉर ट्रॅव्हलिंग अराउंड द वर्ल्ड इन 80 days, Phileas Fogg has to employ every means such as steamers, railways, yachts, sledges, elephants. पहा, जगभ्रमण करण्यासाठी किंवा जगाला वळसा घालण्यासाठी 80 दिवसामध्ये फिलियास फॉग हे जे साधन मिळेल, एम्प्लॉय एव्हरी मीन्स, जे साधन मिळेल ते वापरतात. त्यामध्ये स्टीमर्स म्हणजे वाफेवर चालणारे जहाज, रेल्वेज, यॉट्स छोट्या छोट्या बोटी, स्लेजेस घसरगाड्या, हत्ती, हे सगळं वापरतात आणि कसे तरी करून इंग्लंडला पोहोचतात. आणि काय होतं, सम हाऊ ही रिचेस इंग्लंड टू फाइंड हिमसेल्फ अरेस्टेड. कसे तरी इंग्लंडला पोहोचतात, परंतु लगेच त्यांना अटक होते. म्हणजे आता ते जिंकणार आणि त्यांना अटक होते. व्हेन रिलीज्ड ही हायर्स अ ट्रेन बट द ट्रेन गेट्स लेट. जेव्हा त्यांना सोडण्यात येतं, रिलीज्ड म्हणजे सोडण्यात येतं, गडबडघाई करून एक ट्रेन ते किरायाने करतात, परंतु ती ट्रेनसुद्धा 5 मिनिट लेट होते. पहा, किती अस्वस्थता वाटत असेल. ही थिंक्स दॅट ही हॅज लॉस्ट द बेट. आणि त्यांना वाटतं की आता आपण पैज हारलो आणि अशा प्रकारे ते निराश होतात. बट ही रिमेन्स काम थ्रूआउट हिज मिसफॉर्च्युन्स. परंतु संपूर्ण आपल्या या दुर्दैवी घटना, मिसफॉर्च्युन्स म्हणजे दुर्दैवी घटना घडत असताना ते शांत असतात. जेलमध्ये शांत असतात, घरी आल्यानंतर आपल्या खोलीमध्ये त्यांनी स्वतःला बंद केलेलं असतं आणि इतक्या दिवसाची राहिलेली कामं करत असतात. ते शांत असतात, टेन्शन घेत नाहीत. नोकरांना ऑडाला वाटतं टेन्शन घेत आहेत, परंतु टेन्शन घेत नसतात. व्हेन ही ॲक्सेप्ट्स ऑडाज मॅरेज प्रपोजल ही सेंड्स पासपार्टू टू द क्लार्जी अँड देअर ही कम्स टू नो दॅट ही हॅज गेन्ड अ डे. जेव्हा ऑडा त्यांना लग्नाची मागणी घालतात त्यावेळेस ते ऑडाची लग्नाची मागणी स्वीकारतात आणि लग्नाची व्यवस्था करण्यासाठी पुजाऱ्याकडे पासपार्टू त्यांच्या सेवकाला पाठवतात. आणि तिथे त्या सेवकाला कळतं की एका दिवसाने अगोदरच ते पोचलेले आहेत. एक दिवस त्यांना जास्तीचा मिळालेला आहे, कारण पूर्वेकडे प्रवास केल्यामुळे एक दिवस कमी घडलेला असतो. त्यांनी 80 सूर्योदय पाहिलेले असतात, परंतु ॲक्च्युअली 79 दिवसच झालेले असतात. अँड दॅट ही रिचेस लंडन 1 day अर्लियर. आणि त्यांना कळतं की आपण एका दिवसाने अगोदरच लंडनला पोहोचलेलो आहोत. ही हरीज रिचेस रिफॉर्म क्लब अँड विन्स द वेजर. आणि अशा प्रकारे घाई करतात, ते कसं तरी करून रिफॉर्म क्लबला पोचतात आणि अशा प्रकारे ती पैज, वेजर म्हणजे पैज, जिंकतात. इन दिस वे हिज ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड वॉज
फुल ऑफ ॲडव्हेंचर्स अँड सरप्राइजेस. आणि अशा प्रकारे त्यांचा जगाभोवतीचा जो प्रवास असतो हा संपूर्ण धैर्यशाली गोष्टी आणि आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेला असतो. आता आवडाचं इथे काय कनेक्शन आहे? आवडाने जर लग्नाची मागणी घातली नसती तर त्यांनी सेवक पाठवला नसता, त्यांना डेटही कळली नसती. म्हणून हे सगळंच्या सगळं त्यांचं जिंकणं आवडाशी सुद्धा संबंधित आहे हे आपण इथे सांगितलेलं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. वी कॅन गो अराउंड द वर्ल्ड इन लेस टाईम बाय जर्निंग ईस्टवर्ड. आपण पूर्वेकडे जर प्रवास केला तर कमी वेळेमध्ये आपण जगाभोवती फेरी मारू शकतो. जस्टिफाय इट विथ फॉक्स जर्नी इन द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अराउंड द वर्ल्ड इन 80 days. फॉक्सचा जो प्रवास आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 days याच्या आधारे आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. जस्टिफाय म्हणजे सिद्ध करा किंवा याचं समर्थन करा की आपण पूर्वेकडे गेलो तर लवकर पोहोचू शकतो. कॉमेंट ऑन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट गिवन इन द नॉव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. आता पुन्हा एकदा थीमवर कॉमेंट करा असं म्हटलेलं आहे. मित्रो या ठिकाणी टाईम थीम आपल्याला वापरायचा आहे. कशाप्रकारे वेळ त्यांना जास्तीचा मिळतो. चला आता या दोन प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात. टू विन द बेट फिलियास फॉग हॅज टू गो अराउंड द वर्ल्ड इन 80 days. आपली पैज जिंकण्यासाठी, बेट म्हणजे पैज, फिलियास फॉग यांना जगाला वळसा घालायचा असतो 80 दिवसामध्ये. ही अँड हिज कंपॅनियन्स ट्राय टू अकम्प्लिश दिस टास्क. आणि अशा प्रकारे फिलियास फॉग आणि त्यांचे सोबती काय करतात? हे त्यांचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अकम्प्लिश म्हणजे पूर्ण करणे. मेनी टाइम्स टाईम फॉइल्स देअर प्लॅन्स. आणि अनेक वेळी वेळेमुळे त्यांच्या या योजना निरर्थक ठरतात किंवा निष्फळ ठरतात. बट टाईम ऑल्सो हेल्प्स देम. परंतु वेळ त्यांना मदत देखील करतो. फर्स्ट फॉग इज अरेस्टेड बिफोर द कम्प्लिशन ऑफ हिज जर्नी. आपला प्रवास पूर्ण व्हायच्या अगोदरच लिव्हरपूलला पोचतात ते आणि फॉगला तो फिक्स हा डिटेक्टिव्ह अटक करतो. कम्प्लिशन म्हणजे पूर्ण होणे. व्हेन ही इज रिलीज्ड ही टेक्स अ स्पेशल ट्रेन टू रीच हिज डेस्टिनेशन. जेव्हा त्यांना सोडण्यात येतं तेव्हा ते स्पेशल ट्रेन किरायाने करतात आणि आपल्या ठिकाणाला इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. बट द ट्रेन गेट्स लेट बाय 5 minutes. परंतु ती ट्रेनसुद्धा 5 minutes लेट होते. ही थिंक्स दॅट ही हॅज लॉस्ट द बेट अँड गोज होम. त्यांना वाटतं की आता आपण पैज हरलो असं वाटून ते घरी जातात. बट नेक्स्ट डे ही नोज दॅट ही हॅज गेन्ड अ डे बिकॉज ही हॅड क्रॉस्ड द इंटरनॅशनल टाईमलाईन. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना कळतं की एक दिवस त्यांना जास्तीचा मिळालेला आहे. गेन्ड म्हणजे त्यांनी एक दिवस मिळलेला आहे. बिकॉज ही हॅड क्रॉस्ड द इंटरनॅशनल टाईमलाईन. कारण त्यांनी आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा ओलांडलेली असते. ही रिचेस द रिफॉर्म क्लब फ्यू सेकंड्स बिफोर हिज स्टिप्युलेटेड टाईम. आणि आपल्या ठरलेल्या वेळेच्या काही सेकंद अगोदर, अगदी काही सेकंद अगोदर ते त्यांच्या ठिकाणी पोहोचतात. अशा प्रकारे वेळेसोबत कशी फिलियास फॉग हे स्पर्धा करतात हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. पुढील प्रश्न पहा. फिलियास फॉग नॉक्ड डिटेक्टिव्ह फिक्स डाऊन, गिव्ह रिझन्स. डिटेक्टिव्हला एक ठोसा मारतात. ते कशामुळे मारतात ते कळलं तुम्हाला कशामुळे मारतात. चला पुढचा प्रश्न पहा. डिस्क्राईब हाऊ फिक्स द डिटेक्टिव्ह क्रिएट्स प्रॉब्लेम्स फॉर मिस्टर फॉग अरेस्टिंग हिम फॉर द बँक रॉबरी अँड हाऊ मिस्टर फॉग ट्रायज टू सॉल्व द प्रॉब्लेम. तो डिटेक्टिव्ह त्यांच्या मागं प्रॉब्लेम करतच असतो. संपूर्ण 80 दिवस त्यांच्या मागं लागलेला असतो. काहीतरी करून अटक करायची, त्याला वॉरंटच भेटत नाही. पण नेमके फॉग लिव्हरपूलला पोहोचतात आणि तो त्यांना अटक करतो. काही घंटेच त्यांच्याकडे 8 का काहीतरी घंटे शिल्लक राहिलेले असतात आणि त्यांना 6 घंटे लंडनला जायला लागत असतात आणि त्यावेळी हा अटक करतो. इकडून तिकडून काही घंट्यांनी तो त्यांना सोडतो आणि सोडल्यानंतर काय होतं ते पुढे तुम्हाला कळेल. द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अराउंड द वर्ल्ड इन 80 days इज इट्स क्लायमॅक्स. आणि मग तोच प्रश्न आपण पुन्हा घेतला आहे की या अराउंड द वर्ल्ड इन 80 days मधील सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट काय आहे? त्याचा क्लायमॅक्स, त्याचा कळस, त्याचा उच्चांक, अरेस्ट होणे वगैरे, पुन्हा एक दिवस मिळणे हे क्लायमॅक्सचे घटक आहेत. चला याचं उत्तर पाहूया.
फिक्स इज अ पोलीस डिटेक्टिव्ह. फिक्स काय असतात? एक पोलीस गुप्तहेर किंवा पोलीस हेर असतात. डिटेक्टिव्ह म्हणजे गुप्तहेर. ही थिंक्स दॅट फॉग इज अ बँक रॉबर. फिक्सला वाटतं की फॉग हे बँक रॉबर आहेत. अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी दिलेल्या आहेत. काही झालं तर त्यांना वाटतं हेच रॉबर आहेत. सो फिक्स फॉलोज फॉग अराउंड द वर्ल्ड अँड अरेस्ट हिम ॲज सून ॲज ही रिचेस लिव्हरपूल. म्हणून संपूर्ण जगभर फिक्स त्यांचा पाठलाग करतात आणि ते लिव्हरपूलला पोहोचले कीच त्यांना अटक करतात. बट ही रिलीजेस फॉग ॲज सून ॲज ही रिअलायझेस हिज मिस्टेक. परंतु त्यांना त्यांची 1-2 घंटे झाल्यानंतर चूक कळते. त्यावेळी ते त्यांना सोडून देतात. जेव्हा त्यांना जाणीव होते, रिअलायझेस म्हणजे जाणीव होते कशाची? त्यांच्या चुकीची. ही ऑल्सो अपॉलॉजायझेस फॉर हिज मिस्टेक. आणि आपल्या चुकीची ते माफी देखील मागतात. आता माफी मागून काय फायदा? परेशान असतात फॉग जेलमध्ये. घडी टेबलवर ठेवलेली असते. किती वेळ उरेल, किती वेळ लागेल यांचं कॅल्क्युलेशन त्यांचं सुरूच असतं. आणि हा येतो आणि म्हणतो की चूक झाली, माफी मागतो. मग पुढे काय होतं? ॲज अ पनिशमेंट ऑफ हिज मिस्टेक फॉग नॉक्स हिम डाऊन. आणि फिक्सच्या चुकीची शिक्षा म्हणून फॉग काय करतात? त्याला एक ठोसा मारतात, खाली पडतात त्याला. बट ही डज नॉट डू एनिथिंग. परंतु फिक्स काहीच करत नाहीत, कारण फिक्सला माहीत असतं की आपल्यामुळे किती गोंधळ झालेला आहे. इन द एंड फॉग विन्स द बेट बिकॉज शेवटी फॉग ही पैज, बेट म्हणजे पैज जिंकतात. कशामुळे? बिकॉज ही गेन्स अ डे ॲज अ रिझल्ट ऑफ क्रॉसिंग इंटरनॅशनल टाईम लाईन. कारण त्यांना एक दिवस मिळालेला असतो. गेन्स म्हणजे मिळवतात. आणि कशामुळे? त्यांनी आंतरराष्ट्रीय दिनांक रेखा ओलांडलेली असते. एक दिनांक रेखा आहे ती ओलांडली की घड्याळ एका दिवसाने मागे करण्यात येतं, कारण एक दिवस तिथे चेंज झालेला असतो. तर ती रेषा त्यांनी ओलांडली असते, म्हणून त्यांना एक दिवस जास्तीचा मिळतो आणि ते शर्यत जिंकतात. चला पुढील प्रश्न पाहूयात. औडाज ॲक्सेप्टन्स ऑफ फॉक्स मॅरेज प्रपोजल इज अ प्लीझंट पार्ट इन द प्लॉट ऑफ अराउंड द वर्ल्ड इन 80 days. औडा कशाप्रकारे फॉग यांचं लग्नाचं प्रपोजल स्वीकारतात हा अतिशय आनंददायी क्षण आहे या कादंबरीमधला. कॉमेंट आणि कसा आनंददायी क्षण आहे हे आपल्याला लिहायचं आहे. जुलै 2024ला आलेला प्रश्न आहे. डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ औडा इन द नॉव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. पहा, औडाचं कॅरेक्टर वर्णन करा असं देखील आलेलं आहे. औडाचं कॅरेक्टर आलं तर हेच प्रश्नाचं उत्तर लिहायचं. मित्रो, औडाला खूप कमी भूमिका आहे, म्हणून औडाचं कॅरेक्टर तुलनेमध्ये लिहायला सोपं आहे. पहा, फॉग सेव्हज औडा इन इंडिया फ्रॉम बिंग बर्न्ड ॲज अ सती. फॉग औडाला भारतामध्ये गेल्यानंतर सती म्हणून त्यांना जिवंत जाळण्यात येत असतं, त्यावेळेस वाचवतात. अँड ब्रिंग्स हर टू इंग्लंड. आणि ते आपल्यासोबत त्यांना इंग्लंडला घेऊन येतात. शी लव्स फॉग अँड टेक्स हिज केअर व्हेन फॉग इज टेन्स ड्यू टू हिज ॲझ्युम्ड फेल्युअर. आणि जेव्हा फॉग यांना वाटतं की आपण हरलेलो आहोत, त्यावेळेस ते थोडे तणावामध्ये असतात, दरवाजा बंद करून आपल्या खोलीमध्ये असतात. त्यावेळी औडाला वाटतं की हे जीवाचं काही करतील, म्हणून त्यावेळी औडाचं त्यांच्याकडे लक्ष असतं आणि हळूहळू औडा या फॉगवर प्रेम करायला लागलेले असतात. इन द एंड शी आस्क्स हिम इफ ही विल मॅरी हर. शेवटी त्या फॉगला विचारतात की त्यांच्यासोबत लग्न कराल का म्हणून. फॉग ॲक्सेप्ट्स हर मॅरेज प्रपोजल. अशा प्रकारे फॉग लग्न करण्यासाठी तयार होतात. इन दिस वे शी चेंजेस फॉग्स लाईफ अँड मेक्स हिम हॅप्पी बाय मॅरिंग हिम. अशा प्रकारे औडा या फॉगचं जीवन बदलितात. फॉगचा स्वभावच असा असतो की कुणामध्ये ते मिसळत नसतात, परंतु औडामुळे आता ते आनंदी असतात. औडासोबत ते लग्न करतात. त्यांना मित्र नसतो, नातेवाईक नसतो, परंतु औडाच्या रूपाने त्यांना मित्र आणि नातेवाईक मिळालेला असतो. मित्र हो, यामधील आपण जास्तीत जास्त घटकांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आता आणखी काही महत्त्वाचे घटक आहेत ज्यावर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. पासपार्टूचं कॅरेक्टर आपण या ठिकाणी चर्चिलेलं नाही. या ठिकाणी दिलेल्या त्या 2 व्हिडिओमध्ये पासपार्टूची माहिती दिलेली आहे. सोबतच 12th क्लास इंग्लिश या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील पासपार्टूचं कॅरेक्टर मी देणार आहे. तर या 2 गोष्टींची माहिती तुम्ही मिळवा
आणि पहा या ठिकाणी आवडा आणि डिटेक्टिव्ह फिक्स विषयी थोडी माहिती लिहिण्यासाठी अशा प्रकारचा टेबल आलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल हायलायटिंग व्हेरियस ट्रेट्स ऑफ फॉलोइंग कॅरेक्टर्स. खालील कॅरेक्टर्सचं वैशिष्ट्य काय आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. 2-2 मुद्दे तुम्ही लिहू शकता, 4 मुद्दे 2 मार्क्ससाठी. ठीक आहेत. इन द ॲक्स्ट्रॅक्ट अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. मित्रो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर त्याला लाईक करा. आणि पुढील पाठावर पाहिजे का असा व्हिडिओ? पाहिजे असेल तर काय करायचं? साहजिकच कॉमेंटमध्ये यस लिहा. आणि नसेल पाहिजे तर नो लिहा. सगळंच बंद करून टाकू. पण तुम्ही तसं करणार नाहीत मला माहीत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा राव. आणि त्याच्या बाजूची बेलसुद्धा दाबा, म्हणजे नवीन आलेले व्हिडिओसुद्धा तुम्हाला इतरांच्या अगोदर मिळेल. आणि या ठिकाणचे महत्त्वाचे व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.